आपला सिनेमा 3 तारखेला जो रिलीज झाला आणि त्याच्यामध्ये एक सोशल मेसेज दिलेला आहे पर्यावरणासंदर्भात. तर काय सांगाल कसा होता टोटल प्रवास या सिनेमा शूटचा आणि कल्पना आल्यापासून की जेव्हा या सब्जेक्टवर करायचंय तुम्हाला कास्ट केलं तेव्हापासून पूर्ण रिलीज होईपर्यंत कसा होता आपला प्रवास? खूपच सुंदर म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असा विषय उचलणं हीच खूप मोठी धाडसाची गोष्ट आहे. आणि अशा टॉपिक वरती पिक्चर पूर्ण संपवून तो प्रेक्षकांसमोर आणणं म्हणजे खूप जास्त मेहनत लागली आहे आणि खूप प्रामाणिक आमचा प्रयत्न आहे. तर खूप मजा आली शूटिंग करताना, खूप काही शिकायला पण मिळालं. हो स्टार्स तुमच्यासोबत म्हणजे कसं काय काय एन्जॉयमेंट वगैरे काय झाले? खूपच छान म्हणजे आमचे सेटवरती असं कोस्टार पेक्षा जास्त एक कुटुंबच बनलं होतं. सगळे एकमेकांकडून काही काही शिकायला भेटलं. आपला सिनेमामध्ये नाव काय आणि काय कॅरेक्टर होतं आणि कसं वाटलं आपल्याला? या सिनेमामध्ये मी सविता नावाचं कॅरेक्टर केलंय. जे की छान आहे, सपोर्टिव्ह आहे तिच्या मैत्रिणींसाठी, तिच्या मित्रांसाठी. आणि ओव्हरऑल एक जर्नी असते प्रत्येकाची, की आपण काहीतरी डिसिजन घेतो लाईफमध्ये आणि मग तो कोणाच्या तरी सांगण्यावरून घेतो किंवा आपल्याला वाटतं म्हणून घेतो. सो कधीतरी तो आउट ऑफ सिलेबस डिसिजन असतो, जो की आपल्या सिलेबस मध्ये येतो आणि आपण त्याच्यावर काम करायला लागतो. सो माझं सविता नावाचं कॅरेक्टर आहे, जे मी असंच केलंय की एमपीएससी वगैरे करावं आणि त्यानंतर एमपीएससीच्या प्रवाहात जेव्हा त्या मुली वाहत जातात, त्या प्रवाहामध्ये त्यांना त्यांचा प्रवाह मिळतो का त्या भरकटतात. सो ते या तुम्हाला चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. आणि जे सेटवरचं आमचं वातावरण होतं ते छान खेळीमेळीचं होतं. सो असं कोणी को स्टार किंवा सिनियरिटी वगैरे असं काही नव्हतं. सगळे समजून घेऊन काम करत होते, त्यामुळेच ते काम स्क्रीनवर आज छान दिसतंय. सो आणि अद्वैत जी कल्पनाचं कॅरेक्टर करते, सो तिचं आणि माझं बॉन्ड छान झालेलं. म्हणजे आम्ही एक ऍक्टर म्हणून काम करण्यापेक्षा छान मैत्रिणी किंवा बहिणी असं काम करत होतो. सो आणि पहिली गोष्ट तर मी हा फिल्म करायचं धाडस करणारे जे आमचे डॉक्टर सुगतजी वाघमारे, त्यांनी हे फिल्म करायचं ठरवलं बिकॉज ऑफ एक टॉपिक असतो की आपण आता कमर्शियल फिल्म करतो की त्याच्यातून आपल्याला काहीतरी इन्कम मिळाला पाहिजे. असा विचार न करता त्यांनी ही फिल्म करण्याचं धाडस केलं आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथे आहोत. त्याच्यामुळे त्यांचं खूप आभारी आहे. काय सांगाल या चित्रपटात आपलं काय रोल होतं आणि एक सोशल मेसेज आपण दिलेला आहे याच्यामध्ये. तर ही कल्पना कुठून आली आणि पूर्ण प्रवास कसा होता आपला या सिनेमा शूट करतानाचा? मी या चित्रपटामध्ये विक्क्याची भूमिका करतोय. मी असं एक पात्र आहे जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहे, त्याचं प्रतिनिधित्व करतो या चित्रपटामध्ये. आणि माझी विनोदी ही आहे भूमिका आहे. मुळात हा चित्रपटच एक मेसेज आहे आमच्यासाठी. आणि आउट ऑफ सिलेबस म्हणजे एक एमपीएससीचे विद्यार्थी पुस्तकाच्या बाहेर जाऊन, चौकटीच्या बाहेर जाऊन, चौकटी मोडमाळ करून काय करतात, कुठल्या संघर्षाला जातात, हाच हा चित्रपटाचा आमचा विषय आहे. मुळात याच्यामध्ये फक्त एमपीएससीचे विद्यार्थीच नाहीत, तर त्याच्यासोबतच निसर्ग संवर्धन किती महत्त्वाचं आहे. आपले जे शिकताना किंवा एमपीएससीचा अभ्यास करताना, तयारी करताना आपल्याला बऱ्याचदा शिकवलं जातं की आपले मूलभूत हक्क काय आहेत, मूलभूत कर्तव्य काय आहे. पण आपण मूलभूत हक्कासाठी रडतो, झगडतो, भांडणं करतो. पण माझी भूमिका आवडली असेलच, कारण की आतापर्यंत माझ्या अनेक 4-5 चित्रपट येऊन गेले. हा एक नवीन भूमिका, नवीन चित्रपट आपल्यासमोर आलेला आहे. ते मी सगळ्यांना एक विनंती करतो की सगळ्यांनी हा चित्रपटात जाऊन बघा. जी भूमिका म्हणजे सगळ्यांची भूमिका आहे. परत याचं व्हिज्युअल्स वगैरे स्टोरी रायटिंग म्हणजे आपला जो मेन पार्ट आहे. तर स्टोरी रायटिंग म्हणजे कुठे अशी घटना घडली होती का किंवा कुठून ही कल्पना आली सर्वात महत्त्वाचं? ऍक्च्युली कुठेही घटना घडली हे सांगितलं तर मी लोक पिक्चर नाही पाहतील. तर त्यामुळे फक्त जेव्हा ही गोष्ट महाराष्ट्रात घडलेली आहे त्याच्यानंतरच जे विचारचक्र आहे ना त्यानंतर हे माझं सुरू झालेलं आहे. मी जेव्हा ही घटना महाराष्ट्रात घडली त्यानंतर मी असा विचार केला की ही एक नॅचरल कॅलेमिटी आपण म्हणत होतो, पण ती नॅचरल कॅलेमिटी होती. पण जर समजा काही आपल्या मॅनमेड ऍक्टिव्हिटी जर समजा अशा वाढल्या तर ह्या घटना महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात, पूर्ण जगात, जगाच्या पाठीवर सध्या कुठेतरी या गोष्टी होत असतात. तर म्हणून मला असं वाटलं की याच्या मागे जर आपण अभ्यास केला आणि प्रॉपर जर समजा आपण स्टडी करून आपण याच्यावर स्क्रिप्ट लिहून जर आपण पिक्चर तयार करू शकलो तर एक चांगलं म्हणजे लोकांसाठी एक संदेश पोहोचून आपण त्यांना पण एक जागृत करू शकतो असं मला वाटलं. पण फक्त स्क्रिप्ट लिहूनच होत नाही. स्क्रिप्ट लिहिल्यानंतर तुम्हाला त्या लेवलचा प्रोड्युसर पाहिजे आणि प्रोड्युसर इतका खमक्या पाहिजे की तो त्यांनी ती फिल्म पूर्ण महाराष्ट्रात किंवा जगाच्या पाठीवर तो नेऊन देणारा पाहिजे. तर सुदैवानं आमचे जे प्रोड्युसर आहेत सुगत वाघमारे सर, त्यांनी आम्हाला हा चान्स दिला आणि त्यांनी स्वतः कंबर कोसून
ही मूवी ते महाराष्ट्राच्या कोपऱ्यात येण्यासाठी ते कटिबद्ध आहे. तर पूर्ण शूटिंग वगैरे हे कुठे झालेलं आहे या मूवीचं? शूटिंग झालेलं आहे बघा, सगळ्यात पहिले कर्जत, जव्हार, पनवेल, वज्रेश्वरी आणि फिल्म सिटी असे 5 लोकेशनवर या फिल्मचं शूटिंग झालं. आपण काय सांगाल आपली भूमिका, आता मूवी बघितले लोकांना आपली भूमिका आवडलेली आहे खूप, म्हणजे चांगला आपण त्याच्यामध्ये ज्या रोल केलेला आहे, ऍक्ट केलेला आहे, परंतु ही भूमिका करताना आपण जे काही रिलेट करू शकले का? म्हणजे असं आपण प्रवास करताना कुठेही जात असताना आपण बघतो कुठेतरी झाडांची कत्तल होते, हे सगळं होतं आणि ते तुम्ही कुठेतरी रिलेट करू शकला का याच्यात? हे तर मला तुमच्या माध्यमातूनच कळत की माझा रोल लोकांना आवडत आहे, त्याबद्दल मला खूप चांगलं वाटत. आणि रिलेट करण्यापेक्षा म्हणजे मी सुद्धा एमपीएससी केलेला आहे, त्यामुळे तो सब्जेक्ट मी फार जवळून बघितलेला आहे, तो अभ्यास फार जवळून केलेला आहे. झाडांची कत्तल राहिली त्याबद्दल कसं आपण इकडे तिकडे बाय ऑब्झर्विंग आपण त्या गोष्टी बघतच असतो आणि अनायसे त्या पिक्चर मध्ये गोष्टी घडत आहेत. तर एन्व्हायरमेंटचं कसं डिस्ट्रक्शन होत आहे, नाही होत आहे, सगळ्या गोष्टी कसं करतो आहे. कारण मी ज्या भागात राहतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तिथे पण रोजचं आपण बघतो कुठे ना कुठलं काही ना काही प्रमाणामध्ये जंगलतोड होतच आहे. बट ते कशासाठी होत आहे, खरोखर त्याची गरज आहे का, याबद्दल म्हणजे सामान्य जनतेला त्या गोष्टीची माहिती नसते. तर ऑब्व्हियसली रिलेट आपण करतोच कुठे ना कुठल्या भारतात. जसं मागच्या वर्षी म्हणजे मागच्या 6 महिन्यामध्ये एक माझं ऑब्झर्वेशन सांगतो, महाबळेश्वर मध्ये इको सेन्सिटिव्ह झोन आहे, त्याच्या मध्ये हे इको सेन्सिटिव्ह झोनचा पण हे आलेला आहे. इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये तिकडे मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होते. तिथे जे आपण मूवीच्या शेवटी बघितलं की पूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरण होतोय, त्याच्यामुळे पर्यावरणाचं खूप मोठा नुकसान होतंय. तर महाबळेश्वरला पण असंच काहीतरी चालू आहे, काही लोक त्याच्या मागे मेहनत करतायत. तर आपण तिकडच्या पण लोकांना काही मेसेज देऊ इच्छिता का, किंवा अशा ज्या ज्या ठिकाणी अशी घटना होतात त्यांना आपण काय? नाही नाही, माझं म्हणणं आहे, झाडांचं नेमकं काम काय? जेव्हा आपण झाडं बांधतो, झाडांची जी रूट्स आहेत, रूट्स काय करतात, सॉइल होल्ड करतात. जर आपण झाडच तोडू तर जे काही पठारावरचे झाड आहेत, सगळीकडचे झाड आहेत, पहाडावरचे झाड आहेत, ती जी सॉइल पकडण्यासाठी झाडच नसतील, ते ऑटोमॅटिक पाऊस असेल काय असेल, जे आपण भूस्खलन म्हणतो ते ऑटोमॅटिक होणारच आहे. आपण आपल्या फायद्यासाठी करत असो किंवा नाही करत, डायरेक्ट इनडायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट आज आपल्यावर पडेल किंवा भविष्यात आपल्या मुलांवर किंवा यंगर जनरेशनवर पडेल. आपण आज झाडांची आपण एन्जॉय करतोय सगळ्या गोष्टी, पण भविष्यामध्ये लोकांसाठी आपल्या न्यू जनरेशनसाठी आपण काय करू, तर ते झाडं वाचवणं खूप गरजेचं आहे. भले सध्या आपण ऍडजस्टमेंट मध्ये राहायला चालेल, बट भविष्यासाठी लोकांना आपण काही देतो आहे का, प्युअर ऑक्सिजन देतो आहे का? ज्या बिकॉज आता काही दिवसांनंतर किंवा काही वर्षानंतर किंवा ऑक्सिजन पार्क उभे राहत आहेत, पण त्याची खरोखर गरज का बरं निर्माण झाली, याचं सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे. आणि एक महत्वाचा प्रश्न नेहमी चर्चेला जातो कोणाकडनं, जे विचारवंत आहे ते म्हणतात की विकास पाहिजे की विनाश पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी. आणि एक महत्वाचं की आपण स्वतः एमपीएससी चे स्टुडंट आहात, अभ्यास करताय, तर असं बघितलंय, ऑब्झर्वेशन आहे की विद्यार्थ्यांकडूनच काही ना काही ज्या क्रांती उभी केली जाते. तर या क्षेत्रामध्ये एमपीएससी चे विद्यार्थी असो किंवा इतर विद्यार्थी असो, काहीतरी नवीन बदल घडून येईल का, काय आपली? नाही, आता त्याबद्दल तर मी काही भाष्य करू शकत नाही. बट एमपीएससी विद्यार्थी कोण आहेत? मुंबई सोडून जास्तीत जास्त आपण उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपण एमपीएससीची प्रिपरेशन करणारे विद्यार्थी सापडतात. हे करणारे विद्यार्थी कोण आहेत? प्लॅन ए बी सी हे मोठ्या लोकांचे स्वप्न असतात, जे रिमोट एरियामध्ये राहतात, सेकंड टियर मध्ये राहतात. यांच्यासाठी सिक्युरिटी पाहिजे. सिक्युरिटी कुठून मिळेल आपल्याला? गव्हर्नमेंट जॉबमध्ये. गव्हर्नमेंट जॉब कधी मिळेल? जेव्हा रेग्युलर आपण अभ्यास करू आणि रेग्युलर जॉब मिळत असतील, रेग्युलर एक्झाम होत असतील कंडक्ट, आणि कुठली पण एक्झाम कॅन्सल न होता एका वर्षात आज जर त्याचा रिझल्ट निघत असेल, तर ती मुलं कंटिन्युअसली आणि माइंड फ्रेश करून अभ्यास करतील. जर वर्षभरामध्ये या सगळ्या गोष्टींचा जर ताळमेळ योग्य बसत असेल, तरच तो मुलगा 16 17 तास अभ्यास करून त्याचा काहीतरी चीज होईल. जर तो अभ्यास करतोय, त्याला जर माहितच नसेल की आपली एक्झाम कधी आहे, आणि एक्झाम जर होत असेल ती प्रॉपर होत आहे का, यामागे सुद्धा काही ना काही ज्या काही प्रश्न आहेत मुलांच्या समोर, त्या प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळालं पाहिजे.